भारतीय जनता पार्टीच्या समर्थार्थ जिल्हाध्यक्ष आदिवासी विकास परिषदेचे नरेश गेडाम, बंडू मेश्राम, मंदाताई मडावी व समस्त आदिवासी समाज यांनी बौद्ध टॉक या ब्रॉडकास्टवर दिलेल्या मुलाखती संदर्भात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी समाजाच्या काही शेतकऱ्यांची जमीन धमकावून हडपली आणि खोटे दस्तऐवज करून घेतले। मात्र सदर प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे। तसेच अशोक उईके यांनी कुठल्याही प्रकारचे तर्कशील उत्तर न देता सरळ दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे। तसेच कुटुंबाला भीती निर्माण करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी यावेळी केला। अतिशय महत्त्वाची बातमी, यवतमाळ जिल्ह्यातील राणेगाव तालुक्यातील देवधरी गावातील मुरबा कोवे या आदिवासी शेतकऱ्यांची जमीन जोर जबरदस्तीने हडपण्याचा प्रयत्न केला व स्वतःच्या सुतगिरणीच्या नावाने तलाठ्याशी संगनमत करून जमीन हस्तगत केली आहे असा आरोप तेलंगे यांनी यावेळी केलाय। शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात जेसीबी टाकून पीक उद्ध्वस्त केले आहे। शेतकऱ्याला या दरम्यान मारहाणही केली आणि जमिनीवर सुतगिरणीचे उद्घाटन केले। याबाबत वडकी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे। आदिवासी विकास मंत्री यांची मुलगी प्रियदर्शनी हिला मुंबई उच्च न्यायालय येथे वर्ग समुपदेशन नियुक्ती नियमबाह्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलंय। तसेच मंत्रिपदाच्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळी ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी केलाय। ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत, यवतमाळ।